संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला हुरडा दाखवणार आहे। हे बघा, मी बाजारातून काल हुरडा आणलेला आहे। आता घरी आपल्याला छान याला व्यवस्थित भाजून व्यवस्थित घ्यायचा आहे। आता याच्यानंतर आपल्याला चटणी कशी बनवायची हुरड्यासोबत खायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि 2-3 लसण घेतलेले आहे, लसणाच्या पाकळ्या। तवा ठेवलेला आहे गॅसवर। त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत। ते बघू शकता, मस्त शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत कमी गॅसवर। मी आता हे काढणार आहे आणि हुरडा सुद्धा मी छान भाजून घेणार आहे। हे बघा, शेंगदाणे काढल्यानंतर हुरडा आपल्याला छान पसरून घ्यायचा आणि कमी गॅसवर व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला हुरडा। बघा, शेंगदाण्याचे मी थोडेसे साल काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून छान बारीक नाही करायचं। हे बघू शकता, आता मिक्सरमध्ये टाकलेले आहे। मी थोडेसे जिरे ऍड करणार आहे याच्यामध्ये आणि लसणाच्या 2 पाकळ्या ऍड करणार आहे आणि मिक्सरमधून बारीक नाही करायचं, जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आधी बघू शकता, जाडसर वाटलेलं आहे मी। आता याच्यानंतर आपल्याला लाल तिखट ऍड करायचं अर्धा चमचा, पुरतं मीठ ऍड करायचं आहे आणि थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। हे बघू शकता, मी किती छान आणि व्यवस्थित जाड वाटून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची आहे। बघा, आपला हुरडा मस्त आता झालेला आहे। थोडा गॅस वाढवायचा आहे। आता कमी गॅसवर आपण छान भाजून घेतला, थोडा गॅस वाढवायचा आहे। हे बघा, आपला हुरडा मस्त झालेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। हे बघू शकता, किती छान वाफा निघलेल्या आहेत गरम गरम। ह्या पद्धतीने आपला छान भाजून घ्यायचा आहे। हे बघू शकता, आपलं खूप छान हुरडा झालेला आहे। आता याच्यासोबत थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मग खायचं आहे। हे बघा, चिवडा घेतलेला आहे मी। चटणी सुद्धा मी शेंगदाण्याची केलेली आहे। याच्यानंतर तुम्हाला खोबऱ्याची करायची असेल तर खोबऱ्याची तुम्ही याच पद्धतीने करू शकता। चला तर मग लाईक करा, आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईबर नक्की करा अशी डिश तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता।